आणि कराडच्या प्रीती संगमावर आज अजित पवार आणि रोहित पवार आमने सामने आले। यावेळी काका पुतण्यांची अनोखी केमिस्ट्री एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात चित्रित झाली। रोहित पवार समोर आलेले पाहून अजित पवारांनी त्यांना हात मिळवत काकाचं दर्शन घे असं सांगितलं आणि रोहित पवारांनीही लगेच अजित पवारांच्या पाया पडत आशीर्वाद घेतले। त्यानंतर अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला मारला। थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजित पवार रोहित पवारांच्या छातीवर थाप मारत म्हणाले। रोहित पवारांनी सुद्धा हा टोला खेळीमेळीच्या वातावरणात घेतला आणि त्यानंतर एबीपी माझानं तातडीनं रोहित पवारांशी या भेटीबाबत संवाद साधला आणि त्यावर अजित पवारांची मतदारसंघात सभा झाली असती तर निकाल वर खाली लागला असता अशी कबुलीही रोहित पवारांनी दिली। तर आपण असं बोललेलोच नाही असं अजित पवार म्हणाले। दरम्यान या भेटी दरम्यान अजित पवार काय म्हणाले आणि त्यावर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो। विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे। शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि ते त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती। नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं, पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता, पार्टी त्यांची। आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे। मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। मतदारसंघात आलो असतो तर वेगळं घडलं असतं। नाही कोण म्हणलं, तसं काहीच बोललो नाही मी। नाही रे बाबा, तुम्ही मनानेच काही पण कांड्या उठवता। तुम्ही होता इथं, मी बोललो त्याशी, मी त्याला म्हणालो की बाबा तुला शुभेच्छा, तू निवडून आला, चांगलं काम कर, शुभेच्छा दिल्या। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी शुभेच्छा जाण्या थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी शुभेच्छा जाण्या थोडक्यात वाचला माझी सभा झाली असती तर काय दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजपच्या राम शिंदेंनी आक्षेप घेतलाय। कर्जत जामखेडमध्ये आपला पराभव हा नियोजित कट होता असा आरोप राम शिंदेंनी केला। दर्शन घे दर्शन स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं, याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला। आणि दुसरं जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री समजतात, त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही, त्याचाही प्रत्यय आला। आणि एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाटामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।